वंदना ठोसर ती बी आता ते एडिटिंग वगैरे सगळं करते. तिचा बहिणीचा फोन होता. ती ॲडव्होकेट आहे ना, ती बोलली सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर। आज मुंबईच्या मुख्य ठिकाणी CSTच्या या ठिकाणी सम्राट युवा क्रांती संघटनेच्या जनसंपर्क कार्यालय जो आहे त्या कार्यालयामध्ये मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। उपस्थित होण्याचं कारण तर या ठिकाणी जे आनंद तुकाराम सूर्यवंशी आहेत त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार हा चांगल्या प्रकारे होत असतो। खऱ्या अर्थानं धम्माची ओळख त्यांनी इथल्या स्थानिक जी लोक आपली आहेत ती धम्मापासून कुठेतरी भरकटली होती, त्यांना समाजामध्ये एकत्र आणून त्यांच्यावर संस्कार लावून त्यांना धम्मामध्ये एकत्र येऊन त्यांच्यावर संस्कार घडवण्याचं काम केलंय आणि इथे धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने होत असतो। परंतु काही जे समाजकंटक आहेत, काही जे मनुवादी विचारसरणीची लोक आहेत त्यांना हा कदाचित धम्माचा आणि प्रचार आणि प्रसार बघवत नसेल, म्हणून त्यांनी या जनसंपर्क कार्यालयामध्ये वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न, इथं विटंबना करण्याचा प्रयत्न केलेले आहेत। मागील काही कालावधीमध्ये पण असे प्रकार घडलेले। सूर्यवंशी साहेबांनी इथल्या स्थानिक पोलिसांना सांगून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई झाली नाही। आज देखील त्यांनी ज्या कार्यालयावर जे काही अंडे फेकून त्यांनी जो त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे हा फक्त ह्या कार्यालयाचा अपमान नाही, तर समग्र आंबेडकरी चळवळीचा हा अपमान आहे। तर तुकाराम सूर्य हा कुठल्या घरासाठी काम करत नाही, का स्वतःच्या बायकोसाठी काम करत नाही, स्वतःच्या पोरासाठी काम करत नाही, तो माणूस समाजासाठी दिवस रात्र झटणारा काम करतो। तर त्याची सिक्युरिटी करण्याचं काम हे समाजाचं आहे। त्याच्या हेतूने मी आज या कार्यालयामध्ये उपस्थित झालेलो आहे। या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांना आम्ही आवाहन करतोय, इथल्या जॉईंट कमिशनरला पण आवाहन करतोय, तर बाबांनो तुम्हाला जर इथले ट्रॅफिक बिपिक कमी होत असेल तर तुम्ही जाग्यावर त्याची चलनं काढता, जाग्यावर त्याला दंड मारता। आणि इथं सेन्सिटिव्ह ठिकाणी जर ऑफिस असेल, इथं आजूबाजूला कॅमेरा आहेत, तुम्हाला साधा ह्यो आरोपी भेटत नाही, ही मुंबई पोलिसांची मोठी शोकांतिका आहे। या कार्यालयाला फक्त एक कार्यालय समजू नका, तर आंबेडकरी चळवळीचं या अस्मितेचं कार्यालय आहे। आणि तो जर आरोपी भेटत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने जेव्हा रस्त्यावर उतरू तेव्हा आम्हाला कुठल्याही प्रकारचं रोखण्याचं काम करू नये। रस्त्यावर उतरल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारची बॅक पोझिशनमध्ये जाऊ शकत नाही, कारण का हा विषय आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेचा विषय, या ठिकाणी वारंवार हल्ले होतात। उद्या जर इथं मोठी काही घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे? आमच्या लोकांनी तुम्हाला लेखी कळून सुद्धा तुम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे ॲक्शन घेत नाही, म्हणजे पोलीस प्रशासन गेंड्याच्या चांबडीचं आहे का, हे आम्हाला या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। आता हे कुणी केलंय, काय केलंय ह्याच्यामध्ये आम्हाला जाणं इतकं गरजेचं नाही, परंतु हे कोण काय करतोय, ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे? इथली आंबेडकरी चळवळ बर्बाद करायची आहे का? इथली तरुण पिढी बर्बाद करायची आहे का? इथं तुम्हाला बार खोलायचे आहेत का? या हेतूने जर हा घटना घडत नाही का? या हेतूने तुम्ही या ठिकाणी वारंवार हल्ले करता का? हा आमचा या ठिकाणी आरोप आहे। पोलीस प्रशासनाने जर याच्याकडे गांभीर्यपूर्वक बघितलं नाही तर आम्ही आमच्या जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये आक्रमक पद्धतीने चाललेल्या संघटना आहेत, तेव्हा आमच्याबरोबर आंबेडकर घराणा पण सुद्धा उभा आहे। आम्ही सर्व एकत्र येऊन तुमच्या विरोधामध्ये मोठा जन आंदोलन उभं करू आणि हा जबाबदार फक्त स्थानिक पोलीस स्टेशन असेल। आणि जर काय इथं मोठा उद्रेक झाला, काय झालं, तर याला जबाबदार पूर्ण मुंबईचा जॉईंट कमिशनर असेल। गांभीर्यपूर्वक बघा, अन्यथा भीमसैनिकांना झेंड्याच्या ऐवजी दांडा घ्यायला लावू नका, हेच आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर।